यांच्या संदर्भात आता आपणाला माहिती पाहिजे आहे। राजन गवस हे एक मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक आहेत। एका लेखकाचा अभ्यास करत असताना आपणाला त्यांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात धांडोळा घ्यावा लागतो आणि त्यांनी एकूणच ज्या साहित्य कृती लिहिलेल्या आहेत त्याच्यावर एक मध्यवर्ती त्या साहित्य कृतींच्या कल्पना आपणाला आल्या पाहिजेत। म्हणजे राजन गवस यांच्या लिहिण्याचा जो रोख आहे, लिहिण्याचा जो विषय आहे, या सगळ्या गोष्टींची आपणाला कल्पना येते। म्हणून राजन गणपती गवस हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातील आत्याळ या गावचे आहेत। 1959 चा त्यांचा जन्म आहे। त्यांनी कथा, कविता, कादंबरी, समीक्षा, ललित लेखन अशा अनेक साहित्य प्रकारांच्या मधून लेखन केलेलं आपल्याला दिसतं। त्यांच्या लेखनाचे जे विषय आहेत ते सामाजिक आहेत, राजकीय, वैचारिक आहेत, सांस्कृतिक आहेत आणि विशेष करून राजन गवस यांचा देवदासी चळवळीशी खूप जवळचा संबंध आहे। ते सक्रिय सहभागी होऊन त्यांनी ही देवदासींची चळवळ चालवलेली आहे। त्यांच्या संदर्भात त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। विशेष म्हणजे राजन गवस यांना महाराष्ट्र शासनाचा वि. स. खांडेकर पुरस्कार आणि भैरू रतन दमानी पुरस्कार हे देखील मिळालेला आहे। आणि त्यांच्या तनकट या कादंबरीला साहित्य अकादमीचा 2001 सालचा पुरस्कारही मिळालेला आहे। अनेक पुरस्कारांनी त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला आहे, सन्मानित केलेला आहे। ते राजन गवसेपूर्वी सकाळ या दैनिकाच्या सप्तरंग पुरवणीमध्ये शब्दांची कुळ कथा हे एक साप्ताहिक सादर करीत असत। त्यांची चौंडक ही जी कादंबरी ती खूप गाजली। ते एक प्रकारचे मुक्त लेखक आहेत। लोकसत्ताच्या शनिवारच्या चतुरंग या पुरवणीत देखील त्यांनी सुत्तड गुत्तड या सदरात लेखन केलेलं आहे। त्यांचं शिक्षण जर बघितलं आपण तर ते MA MEd आहेत। त्यांचं भाऊपाद्य यांच्या साहित्यावर PhDचं लेखन आहे। ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून 2 वर्ष त्यांनी काम केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी गारगोटी या गावी असणाऱ्या कर्मवीर हिरे कॉलेजात जवळपास 28 वर्ष मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी सेवा केली। नंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये विभाग प्रमुख म्हणून मराठीचे जबाबदारी सांभाळली आणि 1 जून 2000 म्हणजे जून 2019 रोजी ते सेवानिवृत्त झाले। आता हे लक्षात ठेवा की आपण राजन गवस हे मूळ लेखक ज्या स्थितीत जन्मतो, ज्या भूभागात जन्मतो, तिथलचं सांस्कृतिक, तिथलचं राजकीय, सामाजिक वातावरण कसं आहे त्याच्यानुसार त्याच्या लेखनाची, त्याच्या एकूणच जीवनाची जडणघडण होत असते। म्हणून ते गडहिंग्लज तालुक्यातल्या करंबळीचे त्यांनी महाविद्यालयीन काळातच कविता, कथा हे लिहिलेले आहेत। दैनिक पुढारी जे वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्रात त्यांची 1978 साली पहिलीच कथा प्रकाशित झाली। नंतर 1982 साली उचकी ही कथा सत्यकथेतून आली। त्यानंतर त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि मराठी साहित्यामध्ये चौंडक, भंडारभोग आणि कळप या कादंबऱ्यांनी एक वेगळे विषय हाताळले। कादंबरीचे एक वेगळेपण त्यांनी जपलं आणि
उपेक्षितांच्या जीवनासंबंधी असणारी जी तळमळ आहे, ही तळमळ त्यांच्या ठिकाणी आहे हे आपणाला या सगळ्या त्यांच्या साहित्य कृतीवरून दिसतं. हुंदका म्हणजे त्यांच्या अनेक साहित्य कृती अशा आहेत की त्या गाजलेल्या आहेत. कादंबऱ्यांची जर नाव बघितली तर चौंडका आहे, भंडारभोग आहे, तनकट आहे, धिंगाणा आहे, कळप आहे, बळीचा आहे, कैफियती आपल्या अभ्यासक्रमाला ललित लेख संग्रह आहे. त्यांचे दुसरं काच कवड्या किंवा काचा कवड्या लोकल ते ग्लोबल हेही त्यांचे ग्रंथ आहेत. रोकडे पाजर हे आपल्या अभ्यासक्रमाला त्यांचा समीक्षा ग्रंथ आहे. तर त्यांचं तृतीयपंथीयांची बोली, भाऊपाध्ये यांची कथा, भाऊपाध्ये यांची कादंबरी, भाऊपाध्ये समीक्षा ग्रंथ, असंही त्यांचं लेखन आहे. त्यांनी संपादित केलेली पुस्तकं आहेत, काही इंग्रजी पुस्तकं आहेत, संशोधन केलेलं आहे. अशा अनेक पातळीवरचं त्यांनी लेखन केलेलं आहे. आणि राजन गवस यांच्या साहित्याची उंची एवढी आहे की त्यांची अनेक पुस्तकं भारताच्या त्या राज्याच्या भाषेमध्ये भाषांतरित झाली, अनुवादित झाली. कन्नड भाषेमध्ये राजन गवस यांच्या 13 कथा अनुवादित झालेल्या आहेत. तर इंग्लिशमध्ये 6 कथा अनुवादित झालेल्या आहेत. बळीचा ही कादंबरी इंग्लिश भाषेमध्ये अनुवादित झाली. भंडारभोग ही देखील इंग्लिशमध्ये गेली. चौंडक ही कन्नड भाषेत आहे. तनकट ही आसामी, कानडी, इंग्रजी, गुजराती, हिंदी या अशा 4-5 भाषेमध्ये भाषांतरित किंवा अनुवादित झालेली. भंडारभोग ही सुद्धा आपल्या अभ्यासक्रमाला असलेली जी कादंबरी, ती कादंबरी कानडी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये झालेली. रिवाना वायली मुंगी हा त्यांचा कथासंग्रह कानडी भाषेत आहे. राजन गवस यांच्यावर देखील अनेक पुस्तकं आहेत. आणि म्हणून त्यांचं जे लेखन आहे, हे लेखन अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण असल्याचं आपणाला जाणवतं. राजन गवस हे एका वेगळ्या सांस्कृतिक पृष्ठभागावर लेखन करणारे कवी. सामाजिक जीवनाची एक वेगळी जाणीव त्यांना आहे. त्यांच्या लेखनाचा विषय हा त्या विशेष करून बरं का आपल्या अभ्यासक्रमाला जी भंडारभोग कादंबरी तिचा जर विचार केला तर देवदासींच्या संदर्भात किंवा जोगत्यांच्या संदर्भातलं लेखन आपणाला त्यांचं प्रकर्षानं जाणवतं. त्यांनी सांस्कृतिक वातावरणात त्यांची जडणघडण झाल्यामुळे देवदासी, माकडवाला, मी आधीच सांगितलं की देवदासींच्या सोबतच माकडवाला यांच्या देखील चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. राष्ट्रसेवा दल आणि युक्रांतमध्ये त्यांनी देखील काम केलेलं आहे. आणि म्हणून शोषितांच्या विषयी त्यांच्या मनात एक आस्था आहे. कृषीजनांचं, त्यांच्या संस्कृतीचं वास्तव दर्शन आणि सामाजिक चळवळीतील आंतरविरोध यांचं चित्रण त्यांच्या साहित्यात येतं. त्याचबरोबर ज्या अमानवी प्रथा आहेत, धर्मश्रद्धा आहेत, त्यांना प्रतिवाद करणं आणि सीमावर्ती बोलीचं सर्जनशील वापर करून ते लेखन लिहिणं हे त्यांच्या लेखनाचे एक विशेष आहे. त्यांचा मी तुम्हाला सांगितलं की त्यांचा पहिला कविता संग्रह 1983 साली प्रकाशित झाला. त्यात त्यांनी ग्रामीण स्त्रियांच्या शोकात्मक कहाण्या लिहिलेल्या आहेत. चौंडक आणि भंडारभोग हे 1988 साली त्यांच्या 2 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आणि त्यात अंधश्रद्धाळू धार्मिक मानसिकतेनं लादलेल्या देवदासी, जोगते यांची जी प्रथा आहे, ह्या प्रथेमुळे व्यक्तींना सोसाव्या लागणाऱ्या मरण यातना, दुःखांच्या व्यथा या कादंबऱ्यामधून मांडलेल्या आहेत. सामाजिक ज्या अंधश्रद्धा असतात त्या अंधश्रद्धेमधून स्त्रियांच्या वाट्याला येणारी लैंगिक गुलामी, वंचितता
त्यांचं होणारं कौटुंबिक अधःपतन, त्यांची होणारी सामाजिक अवहेलना ही आशयसूत्रे घेऊन चौंडकं ही कादंबरी त्यांची प्रकाशित झाली आणि ती प्रभावीपणे समाजाच्या समोर आली. भंडारभोग ही देखील कादंबरी त्यांच्या म्हणजे त्या भागातल्या किंवा संबंध मानवी जीवनातल्या असलेल्या जोगत्याच्या प्रथेचं चित्रण करते. धर्मसत्ता कशी असते तर ती पुरुषाचं पौरुषत्व नाकारून त्याला नपुसक बनवते आणि मग दुःख वेदना याच्यामध्ये तो गढून जातो. या त्यांच्या कादंबऱ्यामध्ये चौंडक भंडारभोग मध्ये हे सगळं चित्रण आलेलं. धिंगाणा ही जी कादंबरी आहे आणि कळप या दोन कादंबऱ्यामधून राजन गवस यांचं जे साहित्य आहे ते तरुण पिढीच्या नवनैतिक दृष्टिकोनातून सामाजिक वास्तवाचं मूल्यमापन करत किंवा तरुणांच्या वाट्याला आलेली जी निराशा आहे, जो भणंगपणा आहे आणि त्याचबरोबर इथलच्या प्रस्थापित राजकीय प्रवृत्तींचा जो मुजोरपणा आहे, या सगळ्या गोष्टी घेऊन राजन गवस धिंगाणा कादंबरीमध्ये त्याचं चित्रण करतात, नाही का? आणि म्हणून इथलं जे राजकीय वातावरण आहे ते वातावरण आदर्श राजकीय व्यवस्था उभी करण्यासाठी प्रस्थापितांचा जो भ्रष्टाचार आहे, अराजक आहे, आणि हे सगळं करत असताना त्या राजकीय व्यवस्थेला टक्कर देऊन देखील पदरी निराशाच पडते. निराशेचं चित्रण त्यांनी या कादंबरीमध्ये केले. आपणाला असं वाटलं होतं की स्वातंत्र्यानंतर खूप काही बदल होतील. राजकारण असेल, शिक्षण असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक जीवन असेल. पण काय झालं? स्वातंत्र्योत्तर काळामध्ये साहित्य, शिक्षण, राजकारण, सांस्कृतिक चळवळी या सगळ्या व्यवस्थांच्या मध्ये भ्रष्टतेमुळे उद्विग्न झालेल्या संवेदनशील तरुणाची व्यथा त्यांनी मांडलेली आहे आणि ती कळप या कादंबरीमध्ये ती चित्रित झालेली. त्याचबरोबर कृषी व्यवस्थेच्या अपरिहार्यतेविषयीचं चित्रण देखील आणि चिंतन देखील त्यांनी यामधून मांडलेले. लेखकाला असं म्हणायचं की साठीत जन्मलेली जी त्यावेळीची जी लोक आहेत त्यांनी सामाजिक अभ्युदयासाठी किंवा समाजाच्यासाठी काहीतरी सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. त्यांना असं वाटलं इथल्या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत ना त्या बदलता येतील, पण सामाजिक असेल किंवा सांस्कृतिक असेल या सगळ्या गोष्टी राजकारणाने पोखरल्याचं चित्र आणि ते तसं राजकारणानं पोखरलेलं जीवन हे सगळ्या चळवळी कशा उद्ध्वस्त व्हायला लागतात, नाही तर कशा कुणाच्या तरी बाजूला जायला लागतात याचं शोकात्म वर्णन, त्या अनुभवाचं वर्णन या कादंबरीमध्ये आलेलं. आणि म्हणून ही जी कळप कादंबरी ना त्यांची, असा चेहरा हरवलेली माणसं या कादंबरीचे विषय बनले. त्यांची तनकट ही जी कादंबरी ना ती कादंबरी ग्रामीण जीवनातील जी संस्कृती आहे, तिथलं जे जातीय वातावरण आहे, तिथली जाती जे ताणतणाव आहेत, काही जाती ह्या समूहांची जी
अहंतेची भाषा आहे, गर्वाची जी भाषा आहे, जी मानसिकता आहे किंवा नेत्यांची भ्रष्ट मानसिकता आहे, गावाच्या एकसंधतेसाठी समूहभावाची अपरिहार्यता बनलेली आहे या सगळ्या वातावरणामुळे. आणि म्हणून गावखेड्यांची सामाजिक सांस्कृतिक व्यवस्था विचारात न घेता गावगाड्यासारख्या किंवा त्या गावगाड्यासाठी गरजेच्या नसलेल्या विचारधारा इथं प्रसारित केल्यामुळे गावाची एकसंधता हरवत गेलेली आहे. आणि जबरदस्तीनं गावगाड्यामध्ये दुहीच्या विषारी मुळ्या तिथं पेरल्या गेलेल्या आहेत, त्या फोपवल्या गेलेल्या आहेत. याचं चित्रण जे ना ते चित्रण त्यांच्या या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त तनकट कादंबरीमध्ये आलेलं आहे. काय झालं की आधुनिकतेच्या चुकीच्या धोरणांमुळे गावगाडा हा उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावर ही जी जाणीव आहे ना ती त्यांनी व्यक्त केली. तर त्यांच्या अलीकडच्याच काळात म्हणजे 2012 साली जी 10-12 वर्षापूर्वी प्रकाशित झालेली कादंबरी जी आहे ना बळीचा, ही अलीकडच्या काळातील कृषी व्यवस्थेत सर्व स्तरावर सुरू झालेल्या भ्रष्टतेविषयीचं वास्तव मांडते. शेतकऱ्यांना ज्या फसवल्या जातं वेगवेगळ्या घोषणांनी, वेगवेगळ्या कर्जमाफीच्या धोरणांनी, आणि यातून शेतकऱ्यांचं किंवा एकूणच समाजाचं चांगुलपण पाहणाऱ्या माणसाचं स्वप्न कसं भंग पावतं याचं सूचक विधान या कादंबरीमध्ये येतं. आज आपण जर पाहिलं तर समाज हा प्रचंड स्वार्थी बनत चाललेला आहे. तो स्वतःपुरतं पाहतोय, आत्मकेंद्री बनतोय. आणि नागरीकरणामुळे शेतीनिष्ठ लोकसमूहाला अनेक प्रकारांनी पीळ पडत आहे. आणि या सगळ्या वास्तवाचे अनेक पदर राजन गवस यांनी तनकट या कादंबरी मांडलेले, त्या कादंबरीत मांडलेले, आणि म्हणून तिला साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. रिवना वाहिली मुंगी आणि आपण माणसात जमा नाही, ढव आणि लख ऊन असे त्यांचे 2 कथासंग्रह प्रकाशित आहेत. या कथासंग्रहांच्या मधून त्यांनी ग्रामीण स्त्रीबद्दल जे प्रागतिक भावचित्र आहे, त्या स्त्रीचा जो बंडखोरपणा आहे, तिला जे शोषणाला, दारिद्र्याला, अंधश्रद्धेला, परंपरेला बळी पडावं लागतं, ती हे सगळे बंधन झुगारून देऊन राजन गवस यांनी एक बंडखोर स्त्री या कथांच्या केंद्रस्थानी उभी केलेली. त्याचबरोबर कृषी संस्कृतीत सामान्य माणसांच्या व्यथांचं चित्रण देखील तिथं आलेलं आहे. शहर खेडे यातील द्वंद्व हे देखील या कथा चित्रणामध्ये आलेलं आहे. काचा कवड्या, कैफियत आणि लोकल ते ग्लोबल हे त्यांचे ललित गद्य संग्रह आहेत. त्यापैकी कैफियत आपल्या अभ्यासक्रमाला आहे. या लेखनातून त्यांनी कशाचं चित्रण केलेलं आहे तर जागतिकीकरणाच्या नंतर सामाजिक वास्तवाचं आणि बदलत्या सांस्कृतिक मूल्यांचं चित्रण त्यामध्ये आलेलं आहे. त्याचबरोबर गावगाड्यातील वर्तमान चिंतन देखील त्यामध्ये आलेले, किंवा गावाच्या एकोप्याला गेलेले जे तडे, ते तडे देखील त्यामध्ये आलेले. निसर्गापासून तुटत चाललेली जी शेती आहे तिचा होणारा विनाश आणि खेड्यांचं शोषण करणारी शहरी मानसिकता, आणि दुसऱ्या बाजूला कृषी मूल्य परंपरा टिकवून ठेवणारी माणसं, अशा गर्दीत सापडलेल्या काचा कवड्यामधील लेखनात आपणाला दिसतं, किंवा कैफियत मधील लेखनातही आपल्या अवतीभोवती ज्या घटना घडतात त्या घटनांनी लेखक हेलावून जातो.
त्या सगळ्यांचं चिंतन त्यांनी या कैफियतमध्ये मांडलेलं आहे. किंवा आजकाल आपण जर बघितलं तर हरवत चाललेली जी मूल्य आहे, ती मूल्य जपणारी माणसं त्यांनी उभी केली त्या कैफियतमध्ये. आणि म्हणून जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये या सगळ्या आक्रमणामध्ये माणूस, खेड्यातला माणूस कसा टिकून राहील, तो कसा संघर्ष करतोय, ह्या सगळ्या गोष्टी त्या म्हणजे हे त्यांच्या 2-3 ललित लेख संग्रहामध्ये आलेले. त्यांनी काही कथात्मक साहित्यावर, बहुपाद्यांवर त्यांनी PhDच केल्यामुळे त्यांच्याविषयीचे लेखन त्यांनी केलेले. अशा अनेक अंगांनी राजन गवस यांनी लेखन केलेले. त्यांची जी कादंबरी आपणाला सुरुवातीला बघायची आहे ती आहे भंडारभोग. तिच्यात अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला तिची मध्यवर्ती कल्पना सांगतो आणि मग आपण थांबूयात. भंडारभोग ही जी कादंबरी आहे, ही कादंबरी म्हणजे जणू भाळी मिरवलेल्या भंडाराचे भोग आयुष्यभर भोगता भोगता, फेडता फेडता गलित गात्र झालेल्या तायाप्पाची जीवन कहाणी. हा तायाप्पा तो अशा बायकी नाही, तो पुरुषच आहे, परंतु त्याला आजारपणामध्ये कोणातरी जोगतिनीकडे नेऊन उपचाराच्या नावाखाली त्याला जेव्हा देवी समोर नेऊन बाप्या बनवला जातो, तेव्हा तो कालांतराने आपल्या सोबतच्या बायकी पुरुषांच्या बरोबर राहता राहता, जोगतिणींच्या बरोबर राहता राहता तो देखील स्वतःला कधी आपला बाप्या झाला हे त्याला कळत सुद्धा नाही. आणि त्याचे स्वभाव, त्याचं बोलणं, त्याचे हातवारे करणं, त्याचं चालणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या जेव्हा बदलून जातात, तेव्हा त्याला कळतं की मला लहानपणी तब्येत बिघडली तेव्हा ज्या जोगतिनीनं हे सगळं मला करायला भाग पाडलं, तिला तो एक दिवशी शाप आणि शिव्या द्यायला लागतो. देवाधर्माच्या नावाखाली एक विशिष्ट भीती दाखवून लोकांना अंधश्रद्धेच्या गर्तेत कसं लोटलं जातं, त्याचं हृदयस्पर्शी चित्रण या भंडारभोग कादंबरीमध्ये आलेले. जोगते बरं, जोगतिनीसाठी काही खूप चांगली गोष्ट ही नाही. एकतर भोग भोगणारे स्वार्थी वासनांध पुरुष झुलवा लावून तिच्याशी काही दिवस व्यवहार करून एखादं मूल झालं की मनात आलं तेव्हा तिला एकटीला सोडून निघून जाणारी ही पुरुषी एका प्रकारे विश्वासघात करणारी प्रवृत्ती कशी उदयाला येते आणि मग तिच्या भाळी देखील तिनंही मिरवलेला भंडाराचा भोग तिला कसा भोगावा लागतो, हे चित्रण या भंडारभोग कादंबरीमध्ये आले. आपण आज इथं थांबूयात आणि मी प्रत्यक्ष भंडारभोग या कादंबरीला उद्यापासून सुरुवात करतो. ठीक आहे.